खवळत आहे का? हे बघा केवढे मोठे आहेत बघा. मित्र गावातले कोणतरी मासे पकडणारे दिसतात आलेले इकडे आपल्याला. तो कुठले तुम्ही? सर्व भरलं त्यावर त्यावेळी ते कदाचित आले असतील. हॅलो, तू काल आमका सांगत होतं की बिर्याणी करूया. हायच काय रे तू? असे ना आम्ही पार्टी केला आतापर्यंत. होय होय होय. यायला असा करूया तसा करूया. येतंय तोपर्यंत झाला. कावळे पोरा काढून गेलेत. पण येशील कधी? एक दीड तास तरी जायचं आता. दीड तास. चल ठेव. आम्ही तोपर्यंत खाऊन झोपू मस्त पैकी. जिरा मोहरीची आता जिरा मोहरीची फोडणी कोण देत? ठेव ठेव. तर मित्र काल रात्री आमचा ठरला की पार्टी करायची म्हणून आणि सर्व प्लॅनिंग झालो. खूप दिवस झाले आमची पार्टी वगैरे केला नव्हता. तर गाण्याचा वाढदिवस झालो परवा. तर म्हटलं गाण्या म्हणता पार्टी देते म्हणून आज गाण्या म्हटलो की आज सर्वजण घराची आहे तर पार्टी करूया. आता आमची कोंबडी वगैरे सांगितलेली 6 किलोची कोंबडी सांगितलेली आहेत. पंकज आलो कामावर ना जाऊन. आम्ही 3 जण जमा झाला इकडे. पण जे पार्टी जे चिकन करणारे होते ना ते गायब झाले आहेत. त्यांनी आमका काल सांगितलं नाही की असा करूया तसा करूया बिर्याणी करूया. आज चिकन करूक पण नाही तिकडे साधा सोप्पा. चला गाणे आपण जाऊया. हे बघा एक आमचं कुक गाडी धुक आलो आहे. हे आमचं सर्व्हिसिंग सेंटर आहे गावकुडीतल्या लोकांचं. इकडे गाडी धुक येतात. किती वेळ लागात? टोप कोणच्याकडे आहे? जरा वहिनी का सांगतो. हा आणलंय ना? आणलं नाही या. सिद्धू पण आलेलो आहे. सिद्धूचं आता थोडा वेळ काम झालेलं आहे सर्व. आणि आपले कोणतरी फॅमिली मेंबर्स तिकडे दिसले. अरे पाऊस झालो. थांब 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 इकडे थांब. मोठं नाही आय गेलो वाटतं का नाही मित्र. ही जागा आहे ना ही बळावणी बोलतात. तर ही माझी सर्वात आवडती जागा आहे. ही बघा सर्वात आवडत्या जागांपैकी एक जागा आहे. नाही एवढं काय विषय नाही होणार. हा गेलो पाऊस तो गेलेला काय मानवजी काका छत्री उलटी होती त्यांची. गेलेला गोय अरे तेवढंच पाऊस आलो. मोठं झालो. पाऊस घेऊन आलो तुम्ही. पाऊस म्हणजे हातात आला नाही हातात यावा चांगला चांगलं आम्ही जातो पार्टी करू. चिकन पार्टी येता वाय. तुमच्याकडे काय आहे आज? कोरड्यात काय आहे? बैदा काय मच्छी पण खराब रे ती. नाही बरोबर नव्हते. काळे मासे ते तळ्यात हे बघा आले. ये ये जातो आम्ही येतो. मित्र आपली कोंबडी सुद्धा कापून झालेली आहेत. 6.5 किलो. काय झालं? खाऊ घेशील ना? खाऊ घेशील ना? ये किती तासात येशील? तासा ये 5 मिनिटात. हे काय करतं? तांदूळ निवडतं. बिर्याणी करतास का आमच्यासाठी? माका बनवता येत नाही ना ते बनव. काय बनव घेतं तुका? चांगला बनव काय तसं? माका बनवलाय काय बनवते? काहीतरी चांगला बनवत असशील ना. तेव्हा त्याचं गणवली तू घरी गेलो होता. चाय कशी बनवतो? चांगली बनवतोय. चाय तरी बनवतोय. चाय बनवते. चिकन नीट साधारण 3.5-4 किलो. त्याच्यानंतर आला लसूण पेस्ट
कांदे खोबरा दिसत नाही होय, लिंबू हा काय, आणि चिकन मसाला, गरम मसाला. तर अशा प्रकारचा ह्या सर्व आपला साहित्य असणार आहे. आणि हा डायरेक्ट आपण ह्याच्यात आता लावतो आहे का. गरम मसाला डेंजर. गरम मसाला खाऊन काय गरम होतं जरा. आमची मावशी आहे म्हणून बरं आहे आमका जरा. मावशी आहे म्हणून आधार आहे आमका. हो आहे म्हणून. आमच्या गावात काला पसरवलं म्हणून वाटतं. माझ्या वाटतं आता आपणच जाऊ, 5-6 जण जाऊ. तू किती खाशील? मी सगळं काय माका रात्री माका घराशी निघू लागत वाटतं. हे बंक्या रात्री माका घराशी निघू लागत वाटतं जरा. तर रात्रीची पण सोय करून ठेवतोय मस्तपैकी. दुसऱ्या उरी आहे. रात्री बिर्याणी देशील? यायला पायात मोडके आहे. हट. पेटला बहिणी रे, आगलाव एक नंबर आहेस तू. आगलावा येऊ रे, आगलावा एक नंबर. माझी झाली हो. तर मित्रो, आता आपण चिकन पण टाकलेलं आहे. चिकन बघून आहेत ना, तोंडात पाणी सुटलेलं आहे, लाल लाल झालेला कलर आहे मस्तपैकी. फक्त आता भातचं पाणी नको जास्त. मोठं होत बाल्टी पण होती. एका साईडने जास्त होतं, एका साईडच्या शिजायचा. हटलो खाऊ केव्हा मित्रो, हे बघा गऱ्याची बी. तर आता मी आला घराशी आणि आई आता चपाती लाटताय. तर चिकन आमचं तिकडे शिजत आहे, तोपर्यंत मग मी घराशी डबो नेऊ घालाय. भात आणि चपाती इकडनं घेऊन जाणार आहे. आई किती चपाती देशील? 2 चपाती नाही 4 दे, कोण खाल्ल्यानंतर खाल. 4 चपाती आणि भात आणि कांदो घेऊन यायचं खाय ना. घरात ना मी म्हटलं संपलेत गे दुकानात ना बोलले. संपले काय कांदे संपतायत आता. मस्तपैकी ऊन पडलेलं आहे बघा. पार्टी करू आहेत ना आता. पाठी समुद्रावर जाऊन एक नंबर मजा येणार आहे. जेवल्यानंतर जायचं आहे पेवक, पोहायला जायचं पोहायला. हो सर. तर बघा डबो घेऊन आलाय मी, ठेवून घेतो. मित्र आलेत आमचे, पार्टी करू. अरे बरा वाटला. येता बाय काय आहेत ना, चालू दे. पूर्ण टीम आली आहे की 4-5 जण जाव? 4-5 जण यायचे. ओके. ह्यो आहे आमच्या गावकडी गावचं समुद्र. तर बघा ह्या साईडला समुद्र किनारा आणि ह्या आहे सुरूचा बन. सुगंध एवढं सुंदर येत होतो ना गाडीतनं येताना, वास नुसतो घमघमलो होतो गाडीत. ते बघा ह्यो समुद्र किनारो. जाऊ केव्हा मस्तपैकी. आता श्लोक वगैरे नको म्हणू, राहू दे. मित्र आता आपण चपाती बघ ह्याच्यात आहे. चला हा कांदो मी पण आणलो होतो. काय बघ रे, पण फोडलंय नाही रे, विसरलंय वाटतं. आईच्या गावात हे यायचं खूप काळीच भेटला माका. भेटला चोरलाय. काल पार्टी ठरवताना होता तर आम्ही एकूण 9 ते 10 जण, पण आज आम्ही 5च जण आहोत. अजून काही लोक यायचे आहेत. टेस्ट कशी झाली सिद्धू? एक नंबर. साधा सरळ पद्धतीत आम्ही चिकन केलं. पद्धत आहे ना. हां काही टाकत नाही त्याच्यात. हे तुझ्या आईचं हो दे मग कांदो दे. खाल्ले नाही का? जाम आवडलं ते का मग आयुष्यात बनवलेलंच नाही कधी. हे बघा समुद्रकिनारी अशा प्रकारे निसर्गाच्या सानिध्यात जेवण जेवायचं आहेत ना, वनभोजन करायची मजाच काय वेगळी आहे. आणि असे पार्टी आमचे महिन्यात ना 3-4 तरी होतच असतात. इच्छा होत नाही.
साई आहे साई आहे साई आहे साई लवकर पटली तरी झाला रे आता ये आता ये खोलाची सगळं झाला अरे देतो मोबाईल पाणी कसं आहे पाणी कसं आहे नाही नाही ह्या पाणी चांगला वाटेल ए हा चला तर चला ए इकडे नका समुद्रात जाऊया समुद्रात चला ए चला समुद्रात चला मगच बसणं आमचं पेव जायचं प्लॅन होतो पोहायला जायचा प्लॅन होता आणि पंकज आहेत ना काडी मोड करत होतो थोय मग ठरवलं पंकजा खायचं पाण्यात टाकायचं आपण मजा आली पाण्या काय वास मारतं माझ्या पॅन्टची सगळी हे बघा जो आहे आमच्या गावखडी गावातलं समुद्र भरपूर दिवसांनी आहेत ना आम्ही समुद्रावरती आंघोळ करतो आहे हे बघ हे कासवा लागले आहेत तुम्हीच कासवा गावात स्पीड आहे मित्र याच्यात आता पावसाचे दिवस सुरू आहेत आणि त्यामुळे आहेत ना पाण्यात करंट पण आहे तर जास्त पुढे जाण्यात काय अर्थ नाही त्या पाणी आपल्याला येतं की वर येतं असं वाटतं पण खालचं सर आहेत ना खालचं पाणी खाली जात असतं वरनं येत असतं आणि खालचं पाणी खाली जात असतं या बघा तर त्याच्यामुळे आहेत ना स्पीडने आपण खाली जातो मी पाठी आलो हे बघा मित्र गावातले कोणतरी मासे पकडणारे दिसतात आलेले इकडे आपल्याला तो कुठले तुम्ही भाऊ काका आलोय मासे पकडू आणि नेमकं प्रॉब्लेम काय झालो भाऊ काका बंड्या भाऊ तिकडे मासे पकडू आले आहेत आणि ते यायच्या अगोदर जरा आम्ही इकडे टोक सुरुवात केला आणि आमका माहिती नव्हतं ते मासे वगैरे पकडू आलेत पण त्या ठिकाणी आम्ही तिकडे पेवत होतो ना तर त्या ठिकाणीच साधारण मासे वगैरे होते असे ते बघून गेले होते आणि जाळा घेऊन आले त्यांना असं वाटतं की आता तिकडचे मासे कदाचित पळाले असतील आम्ही आहेत ना मित्र घराशी आला आणि हे गायरी दिसतं तुमका गायर म्हणजे ज्या ठिकाणी शेण वगैरे टाकतात तर त्या गायरीतनं आहेत ना खवळे होते खवळे मासे आहेत आणि हे बघा केवढे मोठे मोठे आहेत ती साईज बघा केवढी येते भाऊ हे आहे की काय हे बघा खवळत हे बघा केवढे मोठे आहेत बघा आई शपथ आणि ह्याचे हे बरंच बारीक खवळे मित्र पाऊस पडलो ना तेव्हा इकडे सर्व पाणीच पाणी होतं पूर्ण सर्व भरलं त्यावर त्यावेळी ते कदाचित आले असतील हे बघितलं कोणी पण याच्यात ठीक आहे घ्या कोणी म्हणे तुका कसं दिसलो हो तो खोळू अरे काय खायच्या साईडला होतो खै ना माशी येतात ना ती केरळ आहे वाटतं भरपूर दिवस ना विहिरीत पोहलेले ना आम्ही त्याच्यामुळे आता जरा विहिरीत पोहतो मस्त पैकी
हा हा फोड चला वाच चला आता ये भुवनेश ये फोड रे बाबा नाही आईच्या गावात याच्या आपटशील मन मग एक नंबर हो बघ केलोय मग एक नंबर बाजू को बिरजू मारताय अरे आईच्या गावात बेकार योग पाहिजे मोबाईल धरवत नाही प्या कसं चुवायची ना आडच बोबो भरता रे गुरुवाडीतलो बोल बोबलो मार 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 आडच फुटलो ए आई सवार आहे तो रांडेच्या वर नाही इलो आहे मारतो थोडी रांडेचा वर इलोय का बघ तो अंगावर उडी मारशी हा मस्त. तर मित्र आजचं हे व्लॉग कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका. बाय बाय.